खालिद का शिवाजी चित्रपट प्रदर्शनाला स्थगिती देण्यात आली आहे। माहिती आणि प्रसारण खात्याने ही स्थगिती दिली आहे, तर चित्रपटाच्या प्रदर्शनाला आता 1 महिन्यासाठी ही स्थगिती देण्यात आली आहे। चित्रपटाच्या ट्रेलरच्या काही संवादावर हिंदू संघटनेचा आक्षेप आहे, तर चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी हिंदू संघटनेने केली आहे। विशेष बाब म्हणजे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कार्य खात्याकडून फ्रान्समधील कान्स फिल्म फेस्टिवलसाठी हा चित्रपट पाठवण्यात आला होता, परंतु या चित्रपटाच्या प्रदर्शनाला आता स्थगिती देण्यात आली आहे। या संदर्भात आपण अधिक जाणून घेणार आहोत। आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्याशी जोडले गेलेले आहेत। स्वप्नील, खालिद का शिवाजी या चित्रपट प्रदर्शनाला आता स्थगिती देण्यात आलेली आहे। हिंदू संघटनेचा या चित्रपटावर आक्षेप आहे, या संदर्भात अधिक काय सांगाल? कृपा, खालिद का शिवाजी या चित्रपटाचं आज प्रदर्शन होतं। आज 8 ऑगस्ट रोजी हा प्रदर्शित होणार होता। मात्र या चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास तोडून मोडून दाखवला असल्याचा आक्षेप हिंदू महासभेने घेतला होता आणि एकूणच सेन्सॉर बोर्डाला सुद्धा हा चित्रपट स्थगित करण्यात यावा अशी मागणी केली होती पत्राद्वारे। यानंतर आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाला माहिती व प्रसारण खात्याने स्थगिती दिलेली आहे। तसेच 1 महिना या चित्रपटालाही स्थगिती असेल। पुन्हा या चित्रपटाचं परीक्षण करण्यात येईल आणि जे काही दृश्य हे आक्षेपार्ह असतील, जे खोटा इतिहास दाखवलेले असतील ते वगळण्यात येतील आणि यानंतर पुन्हा खरं तर हा चित्रपट एडिट केला जाईल आणि यानंतर याला प्रदर्शन करण्याची जी परवानगी आहे ती मिळू शकते। मात्र